एका गावाबाहेर एक होतं पडकं घर. त्या घरात राहायचा एक वानर, तशीच एक मांजरी आणि एक चिमणी. मिळेल ते काही बाही खाऊन राहायची तिघही. मांजरी म्हणाली एकदा, आज आपण खीर करूया. तो बेत वानराला आवडला, चिमणीलाही आवडला. खीर म्हणताच त्या दोघांच्या पाणी सुटलं तोंडाला. खीर करायची म्हणजे 4 जिन्नस हवे होते. ते कुणी आणायचे, कुठून आणायचे? मांजरी म्हणाली वानराला, कुठून तरी थोडं गूळ घेऊन ये भला. वानर बोलला, हा, ते सोपं आहे मला. मग मांजरी बोलली, चिवताई तू तांदूळ घेऊन ये, चोच भरून आणायचे, 50 खेपात काम उरकायचे. चिमणी बोलली चटकन, करीन मी एवढं झटकन. दूध आणायची कामगिरी मांजरीनं घेतली स्वतःवरी. खीर तीच करणार होती, बाकी काही चिंता नव्हती. तिघांनीही आपापली कामगिरी चोख पार पाडली. वानर कुठून तरी घेऊन आला गुळाचा खडा मोठाला. चिमणीनं 50 खेपा करून तांदूळ आणले चोच भरभरून. मांजरीनं कुणाच्या तरी घरातून दुधाची वाटी आणली पळवून. जवळच होतं तळ, तिथून वानरानं घागरभर पाणी आणलं. गाडगं चढवून चुलीवर खीर शिजवत बसली मांजर. खीर शिजत आली तशी सगळ्यांना आनंद झाला. तिघेही गाऊ लागले, खीर शिजली रट रट, चाटून खाऊ मट मट. खीर शिजली रट रट, चाटून खाऊ मट मट. आता मांजरी दोघांना बोलली, हे बघा, तुम्ही जाऊन तळ्यावर आंघोळ उरकून या लवकर. वानर आणि चिमणी तळ्यावर गेली. इकडे खीर तयार झालेलीच होती. मांजरी लबाड होती भारी, तिनं खीर खाल्ली सारी. गाडगं मात्र चुलीवर झाकून ठेवलं तसंच वरवर. मग तिनं आजारपणाचं ढोंग केलं खास. कपाळाला वेखंड थापलं, चिंधीने ते बांधून घेतलं. मग एक पांघरुण घेऊन कोपऱ्यात चुपचाप राहिली पडून. वानर आणि चिमणी आंघोळ करून परतली, तर मांजरीबाई झोपून राहिलेली. वानर तिला विचारू लागला, मांजरीबाई मांजरीबाई, झोपलीशी बाई? खिरीचं काय झालं, सांगशील की नाही? मांजरी पांघरुणातूनच बोलली कुंथून, माझं डोकं की नाही दुखतंय भारी, अशी राहते जरा पडून. तुम्ही घ्या खीर खाऊन, माझा वाटा द्या ठेवून, बरं वाटताच घेईन खाऊन. वानरानं चुलीवरचं गाडगं खाली उतरलं. वरची झाकणी काढून बघतो, रिकामं गाडगं पाहून चमकतो. नवल करीत राहिला. मांजरीला विचारू लागला, मांजरीबाई मांजरीबाई, असं काय? गाडग्यात खीर नाही कशी काय? पण ढोंगी मांजर खाशी थंडपणे बोलते कशी, गाडग्यात खीर नाही उरली, मग कुणीतरी येऊन चोरून खाल्ली. खीर ठेवली करून आणि डोकं आलं दुखून, म्हणून मी अशी पडून राहिले जराशी. चोर येऊन गेला, समजलं सुद्धा नाही मला. वानर बोलला, मांजरीबाई मांजरीबाई, सांगतेस काय? भलतच काही. अंघोळ उरकून पटकन आम्ही आलो झटकन, एवढ्यात चोर येईल कसा, खीर खाऊन जाईल कसा? लबाड मांजरी कुरकुरली, मी तरी काय सांगू बाई, मी आजारी पडलेली, अशी झोपून राहिलेली. वानराला शंका आली, मांजरीनच खीर खाल्ली, आजाराचं नुसतं ढोंग चकवायला घेतलंय सोंग. तो पुढे सरसावला, मांजरीपाशी गेला. मांजरीच्या अंगावरलं पांघरुण त्यानं ओढून काढलं. त्याला काय दिसलं? मांजरीचं पोट तट्ट फुगलेलं. त्याची खात्री झाली, मांजरीनच खीर मटकावली. तसा वानर संतापला, चवताळून म्हणाला, सगळी खीर तूच मटकावलीस हळूच, खरं खरं बोल आता, उगाच मारू नकोस बाता. ढोंगी मांजरी दाद देईना, कबूल काही करेना. वानरानं रोखटोक सवाल केला खोचक, मग तुझं पोट असं फुगलंच ग कसं? आजारीपणानं फुगलं असेल. मांजरी बोलली, खोटं सपशेल. वानर बोलला, असं काय? नसती सबब सांगतेस काय? मांजरी आता उलटली, कांगावा करीत बोलली, खीर तुम्ही दोघांनी खाल्ली असेल येता क्षणी, मला झोपलेलं पाहिलं, खुशाल काम साधलं, गरीब बिचाऱ्या माझ्यावर खोटा आळ घेताय वर. वानरानं तिची लबाडी ओळखली, पण सिद्ध कशी करणार ही पंचायत पडली. मनाशी एक बेत योजला आणि तो बोलला, ठीक आहे मांजरीबाई, जास्त वाद नको काही, आपण एक कसोटी लावू.
नेमका चोर हुडकून काढू. काय करायचं, रिकामी घागर घ्यायची, तळ्यात पालथी ठेवायची, बसायचं एक एक जणांना, तिच्यावर पाळी पाळीनं. मी खीर खाल्ली तर बुडग घागरी खाल्ली असं म्हणायचं प्रत्येकाने मोठ्यानं. ज्यानं खीर खाल्ली असेल त्याच्या वेळी घागर बुडेल. चला तर निघूया, लगेच तळ्यावर जाऊया. ठरलं. मांजरीचा निरोपाय झाला, जावंच लागलं कसोटीला. वानरानं घागर घेतली, तळ्यात नेऊन पालथी ठेवली. आधी तोच घागरीवर चढून बसला आणि मोठ्यांदा म्हणू लागला, हुप हुप वानर गजर करी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. वानरानं खीर खाल्लेलीच नाही ती, घागर काही बुडाली नाही. तो घागरीवरून खाली उतरला. चिमणीला वर चढ म्हणाला. चिमणी घागरीवर चढून बसली, मोठ्यांदा म्हणू लागली, चिव चिव चिमणी गजर करी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. चिमणीनं खीर खाल्लेलीच नव्हती, घागर काही बुडाली नाही. ती घागरीवरून खाली उतरली. आता मांजरीची पाळी आली. बेटी पुरती धस्तावली, बिचकत बिचकत घागरीवर चढली. थरथरत लटपटू लागली, कस बस पुटपुटली. म्याव म्याव मांजरी गजर करी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी. घाबरगुंडी उडालेली मांजरी जोरात लटपटू लागली. घागर डळमळली, कलंडून उलटली, पाण्यानं बुड 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 भरली, दुपकन पाण्यात बुडाली आणि घागरी बरोबर मांजरी बाई पण पाण्यात बुडाली. काय बालमित्रांनो, कशी मांजरी बाईची फजिती झाली कळलं ना?